मुलांना आपल्याला खूप कुठे कुठे घालायचं असतं, त्यांना शिकवावं असं वाटत असतं. कधी एखाद्या ॲक्टिव्हिटी सेंटरला, कधी डे केअर सेंटरला, कधी ग्राउंडला. प्लेग्रुपमध्ये तर मुलांना रुळायला वेळ लागतो, बऱ्याच मुलांना. तर असा मुळात मुलांना रुळायला वेळ का लागतो आणि त्यांचं मुलं कुठंही ॲडजस्ट होण्यामागचं नक्की शास्त्र काय आहे, हे आपण विचारूया अश्विनी शिखरे यांना. अश्विनी शिखरे या स्वतः चाइल्ड सायकॉलॉजी शिकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी गेली 25 वर्ष लिटल एंजल्स डे केअर सेंटर पुण्यात कर्वेनगरला चालवतात आणि आता न्यूरॉन्स ॲक्टिव्हिटी आणि रिसर्च सेंटर हे सुद्धा त्या संचालिका आहेत त्याच्या. तर आपण विचारूया की मुलं ॲडजस्ट होण्याच्या मागे नक्की काय कारण असेल आणि आपण काय करायला पाहिजे. 2.5 वर्षापर्यंत मुलांनी घरच्या वातावरणात असणं आणि घरी जे काही सारे अनुभव मिळतात ते त्यांना मिळणं ही अतिशय योग्य पद्धत आहे. पण आता सगळंच बदललं, म्हणजे मूल पोटात असल्यापासूनच्याच साऱ्या काही गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे मूल बाहेर आल्यानंतरही नॅचरली त्याचे सगळे प्रतिसाद किंवा त्यांच्यामध्ये बाय बर्थ आलेले गुण हेही बदलले. त्याच्यातलाच एक सोशल असणे असा गुण आपण म्हणूया, आणि तो पण खूप लवकर सुरू झाला आहे. त्यामुळे ॲक्टिव्हिटी सेंटर्स म्हण, शाळा म्हण, खेळायची ठिकाणं म्हण, इथे खूप लवकर मदर टॉडलर ग्रुप सुरू करणे किंवा त्याहून आधी 4 महिन्याच्याच बाळाला डे केअरमध्ये ठेवणे, ही आता काळाची गरज झालेली असल्यामुळे मुलांमध्ये काही बदल झालेले आहेत. त्यानुसार पण तरी हे निश्चित आहे की प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि त्याला जेव्हा वाटतं आणि ते जेव्हा कम्फर्टेबल होतं, ते जेव्हा तुम्हाला ॲक्सेप्ट करतं, तेव्हाच ते ॲडजस्ट होतं असं आपण म्हणू. म्हणजे कुठल्याही शिक्षिकेने, कुठल्याही आई-वडिलांनी, कोणी किती दावा केला की आम्ही या पद्धतीने गेलो म्हणून मूल ॲडजस्ट झालं, त्या पद्धतीने गेलो म्हणून, तर ते तसं नसतं. त्या मुलाला स्पर्शाच्या भाषेतनं, प्रेमाच्या भाषेतनं, त्याला जवळ घेण्याच्या, वात्सल्याच्या भाषेतनं जेवढं ते तुम्हाला अटॅच होईल, जागेला अटॅच होईल, पॉझिटिव्ह वाईब्स येतील, तेवढं ते मूल लवकर ॲडजस्ट होतं. रडलं की गोष्ट मिळते, तर आपोआप रडायची सवय लागते किंवा अटेन्शन सिकिंगच मुली रडण्यातनं करून घेण्याची सवय लागते. तर त्याला जर खतपाणी घरातनं ऑलरेडीच मिळालेलं असेल, खतपाणीपेक्षा त्या पद्धतीनेच ते मूल वाढवलेलं असेल, तर त्याला ती सवय लागलेली असते. दुसरी गोष्ट, आता कोविड नंतर असं झालंय की मुलांना घरातच खूप जास्त गोष्टी मिळाल्या. समाज त्यांना उशिरा, जे कोविडमध्ये जन्माला आले त्या मुलांचं तर खूपच नुकसान सामाजिक अंगाने असं झालंय की एरवी कसं होतं, आपलं मूल जन्माला येतं, मग त्याला बघायला लोक येतात, आपण त्याचं काय नामकरण करतो, बारशी करतो, हळूहळू त्याला समाजात आजीकडे ने, मामीकडे ने, आत्याकडे ने, बागेत ने, असं करत ते मूल समाजामध्ये हळूहळू रुळायला लागतं. आता कोविडमुळे काय झालं की 2 वर्ष ती मुलं संपूर्ण घरातच राहिली आणि 2 वर्षांनी एकदम बाहेर पडली. मी आत्ता माझ्या सगळ्या पालकांना सुद्धा सांगते की त्यामुळे सगळेच राजकुमार असे आमच्याकडे आले आणि सगळ्यांना स्पेशल अटेन्शनची गरज पडली. गरज पडते आहे रादर. आणि मग पालकांचंही असं झालं की त्यांना काम असायचं, मग काम करू, मूल सांभाळू का काय, तर मग मूल म्हणेल त्या सगळ्या मागण्यांना हो म्हणणं. आणि मग अशा ठिकाणी जेव्हा मूल येतं, ॲक्टिव्हिटी सेंटर, डे केअर सेंटर, छोटी स्कूल एखादी, तेव्हा ते त्याच्या वयाच्याच लोकांमध्ये येतं की जिथे प्रेफरन्स सगळ्यांना सेम असतो. तर हे घ्यायला मूल रेडीच नसतं. तर ते जेव्हा रेडी होतं तेव्हा ते संपूर्णतः ॲडजस्ट होतं. मग अशा गोष्टीत काही मुलांना वेळ लागतो, तो त्यांच्या सवयीनी, स्वभावानी. मग त्या सवयी ओळखून आपण त्या अनुषंगाने मुलांशी डील करणं गरजेचं असतं. मग तो वेळ आपण कमी करू शकतो. आपण कुठे ॲडजस्ट व्हायचं, किती दिवसांनी ॲडजस्ट व्हायचं का नाही, कसं ॲडजस्ट व्हायचं, हे सगळं मूल ठरवतं, हे आत्ताच आपण पाहिलं. या सेंटरला जर आपल्याला व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर्स दिलेले आहेत, अवश्य भेटूया.